आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सावंगी महाडसा गावात BLO पोहोचले नसल्याने मोहिमेला खीड. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना जिंतूर तालुक्यातील सावंगी महाडसा येथील वार्ड क्रमांक 51 मध्ये 15 जुलैपर्यंत BLO पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, मयत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंदणी यासाठी BLO मार्फत इन्मोरेशन फॉर्म भरून घेण्याचे निर्देश असतानाही संबंधित वार्डात काम सुरू झाले नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असून निवडणूक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व वार्डात BLOची नियुक्ती करून काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने ध्रुव साकोरे यांना विविध मागण्याचे निवेदन. सेलू येथील संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे पुत्र ध्रुवभैया साकोरे यांना दिव्यांगाच्या विविध मागण्याचे निवेदन आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी नूतन रोड सेलू येथील एका कार्यक्रमात देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू नगरपालिका मार्फत दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. नगरपालिकेच्या 5% निधी दिव्यांगाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी. घरकुल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे. टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांगांच्या खात्यामध्ये तात्काळ त्यांची पगार जमा करण्यात यावी. अशा मागण्या ध्रुवभैया साकोरे यांच्याकडे करण्यात आल्या. दिलेल्या निवेदनावर संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे सर यांच्यासह संघटनेचे सदस्य तसेच सेलू शहरातील बहुतांश दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या सेलू तालुकाध्यक्षपदी अशोक अंभोरे. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सेलू तालुका कार्यकारिणीच्या निवडीसाठी संघाच्या सर्व सदस्यांची सेलू शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे व जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सेलूचे पत्रकार शमशेर खान पठाण यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाल्याबद्दल त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. परभणी येथून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या यावेळी तालुका कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच पत्रकार श्रीपाद कुलकर्णी यांचा वाढदिवस असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वनुमते सेलू तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी अशोक अंभोरे, उपाध्यक्षपदी सचिन हिवरे, मोहन बोराडे, सचिवपदी श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी वसंत आवटे, संघटकपदी संतोष कुलकर्णी सर, कार्यवाहपदी पंकज सोनी, कोषाध्यक्षपदी रश्मी भदरगे सह सचिवपदी शिवप्रसाद काबरा, प्रसिद्धी प्रमुखपदी बाळासाहेब हिलसकर सर, मार्गदर्शक सदस्यपदी नारायण पाटील काका, नागोराव देशमुख, जयचंद खोना, प्रसाद खारकर, सदस्यपदी लक्ष्मण सोने, बालाजी सोनवणे, वैभव सोळंके, प्रताप काकडे, शंभू काकडे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण यांनी पत्रकार संघाचे ध्येय, धोरण व भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. जिंतूर शहरात पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजप पक्षाची बैठक संपन्न. जिंतूर शहरातील लक्ष्मी फंक्शन हॉलमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीची जिल्हास्तरीय बैठक
आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी पार पडली। बैठकीस राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत परभणी जिल्हाभरातील भाजप पक्षाचे पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यातील प्रत्येक उपक्रम हा केवळ कार्यक्रम न राहता जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा, आपली विकासाची भूमिका पोचणार प्रभावी जन आंदोलन ठरले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे रक्तदान शिबिर, अनेक संघटनात्मक उपक्रम परभणी जिल्ह्यातील प्रत्येक मंडळात यशस्वीरित्या राबविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा असे आवाहन जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांना केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत विरोधकांच्या सध्या सुरू असणाऱ्या टीकेचा यावेळी सुरेश भुमरे यांनी खरपूस समाचार घेतला। यावेळी SIR संदर्भातही सविस्तर आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि उर्वरित 48,000 कोटींची ऐतिहासिक वीज बिल माफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। मतदार यादीची अचूकता, प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोच, बूथ स्तरावरील संघटन सक्षम करणे प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। प्रत्येक बूथ मजबूत झाला तर आपणा सर्वांना शक्ती मिळेल असा विश्वास बोलून दाखवला। संघटनात्मक विषयावर सखोल चर्चा करत आगामी काळातील विविध कार्यक्रमाचे नियोजन यावेळी निश्चित करण्यात आले। परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन गतिमान, सक्षम, जनाभिमुख करण्याचा सुदृढ संकल्प या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। बैठकीत भाजप जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडित दराडे, ऋषिकेश सकनूर, आकाश लोहट, प्रसाद खारकर, विठ्ठल रबदळे मामा, व्यंकट तांदळे, नगराध्यक्ष प्रतापभैया देशमुखसह सर्व जिल्हा उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, जिल्हा मोर्चा अध्यक्ष, सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबुलतार येथे शेतकऱ्यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या। पावसाअभावी पिकावर आलेले संकट आणि बँकेच्या कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथे घडली। ऋषिकेश भागवत जोगदंड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। घटनेनंतर पाथरी पोलिसांत मयताचे चुलते रामेश्वर जोगदंड यांनी खबर दिली आहे। ऋषिकेश जोगदंड यांच्या वडिलाच्या नावे बाबुलतार शिवारातील गट क्रमांक 16/04 मध्ये 3 एकर शेती असून त्यांनी गावातील एका महिला शेतकरी यांची 2.5 एकर शेती बटाईने घेतली होती। ऋषिकेश जोगदंड मागील 15 ते 20 दिवसापासून पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची वेळ येईल तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता वारंवार व्यक्त करत होता। आज शुक्रवारी सकाळी कुटुंबीय शेतात असताना ऋषिकेश यांनी बटाईने केलेल्या गट क्रमांक 49 मधील शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे।